नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट। सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अखेर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार। सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने गुन्हा दाखल। आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण रमजान ईद उत्साहात साजरी। 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र करण्यात आले नमाज पठण। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव। संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। गृह विभागाने पोलिसांना दिल्या सूचना। सदाभाऊ खोत यांची आघाडी सरकार आणि नेत्यांवर हल्लाबोल। हे पागलांचे सरकार आहे। रावणाची सोन्याची लंका देखील जळून खाक झाली, तुम्ही तर चेले चपाटे। सदाभाऊ खोत। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना दिली बुजगावण्याची उपमा। भाजपा काही बुजगावण्यांना पुढे करून लोकांच्या मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहेत। राजकीय भोंगे वाजवण्याचे काम सुरू। मंत्री जयंत पाटील। दंगलीचे गुन्हे मागे घेता मग किरकोळ गुन्ह्यातील मनसेच्या नेत्यांवरील खटले मागे का घेतले नाहीत, सांगलीत मनसेचा आरोप। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल। युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे उसळी घेतलेल्या सोन्याच्या दराने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दरात चांगलीच घसरण झाल्याने 4 ते 5 हजारांनी सोने स्वस्त। राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार। 6 मे नंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार। संभाजीराजे छत्रपती। जुन्या गोष्टी खोदून काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षांपूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच, महाआघाडीचा धंदाच। भाजपचे नेते आशिष शेलार यांची सरकारवर टीका। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। मिरजेत रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हजाराच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण अदा केली आहे। 3 मे 2022 ईद उल फित्रच्या निमित्ताने शाही ईदगाह आणि जामा मशीद इंतजाम कमिटी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली। 2 वर्षे कोरोनामुळे शाही ईदगाह येथे एकत्रित नमाज पठण कार्यक्रम झाला नव्हता। मिरज व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नमाज पठण करण्यासाठी नागरिक येत असतात। यावेळी कोरोना नियम शिथिल झाल्याने शाही ईदगाह आणि जामा मशीद व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर व त्यांचे सर्व ट्रस्टी यांनी गेल्या 8 दिवस अथक परिश्रम घेऊन चोख व्यवस्था केली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण सोबत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता। आज नमाज पठणसाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव आले होते। यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, तहसीलदार DS कुंभार, विशाल पाटील, MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, नगरसेवक विवेक कांबळे, प्रमोद इमानदार, उत्तम कांबळे, अशोक कांबळे सह हिंदू बांधवांनी हजेरी लावली होती। ईदची नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छांचा सर्वांनी वर्षाव केला। यावेळी नमाज अदा करताना खुदाबा पठण शाही इमाम बुरानुद्दीन खतीब तसेच नमाज पठण इरफान बरकाती यांनी केले। आज अल्लाह के रहमो करम से 2-3 साल के मर्तबा आज रमज़ानुल ईद की नमाज़ पढ़ने का मौका मिला है, इसलिए हम
एक तो अव्वल अल्लाह ताला के शुक्रगुजार हैं कि अल्लाह ताला ने हमें इस ईद की नमाज़ पढ़ने का मौका दिया, और साथ में हम प्रशासन के भी शुक्रगुजार हैं। प्रशासन ने भी हमें बड़ा सहकार्य किया ईद की नमाज़ पढ़ने के लिए, और जितने भी यहाँ पर मुस्लिम समाज के लिए जो भी पुलिस डिपार्टमेंट ने शांतता और सुव्यवस्था भंग ना हो, इसके लिए जो भी मेहनत की है और जो हमें प्रोटेक्शन दिया है, इसके लिए हम उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और आज के दिन मैं हमारे समाज में ये मैसेज देना चाहता हूँ कि आज का दिन हमारे लिए बड़ा मुकद्दस और अफजल है, और आज के दिन अल्लाह की सारी रहमतें बरसती है। और आज जो भी बंदा एक दूसरे में जो भी भाईचारा बढ़ाने के लिए हमारे जो भाई हैं, वो जो भी अपने घर में खीर वगैरह बनती है, जो भी अदर स्वीट डिशेज बनते हैं, वो दूसरे कास्ट में लोग नहीं बनाते, तो उनको बांट कर तकसीम करके समाज की एकजुटती बढ़ाने के लिए ये नियत से काम करें। और साथ में अपने जो रिश्तेदार हैं, अगर किसी का झगड़ा हो, ताल्लुक कोई भी ना इत्तेफाकी हो, तो उसको दूर करें, क्योंकि आज के दिन माफ़ अगर तुम लोगों को करोगे तो अल्लाह तुम्हें माफ़ करेगा, और इसलिए अल्लाह बहुत खुश होता है इन बातों से। और आज के दिन सब एकजुट मिलकर ईद मनाई जाए, और जैसा ईद में सब लोग नमाज़ पढ़ते थे उसी तरह रोज़ाना भी नमाज़ पढ़े, और ईदगाह पर जितने भी नमाज़ पढ़ने के लिए आए और अगर जहाँ पर भी जितने भी नमाज़ पढ़ रहे हैं, तो सबसे ये दरख्वास्त है कि देश में सामाजिक एकजुटती के लिए दुआ करें। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। मिरज शहरात आणि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांची माहिती एकाच डिजिटलवर मिळणार आहे। बडू ते आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचा हा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळते। मिरज शहरात आणि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच सर्व गड किल्ले व त्यांची माहिती एकाच डिजिटलवर साकारून मिरजेतील वडू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीने साकारला आहे। शिवजयंतीचे औचित्य साधून तरुण पिढीला शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी सदरचा उपक्रम करण्यात आला आहे। राज्यातील प्रत्येक किल्ल्यांची संख्या त्यांच्या नावे या डिजिटलवर टाकण्यात आली आहेत। 20x10 या डिजिटलवर सदरची माहिती देण्यात आली। तसेच या समितीकडून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा घेण्यात आली। त्यामध्ये महाराजांच्या जीवनावरील प्रश्नावली सादर करण्यात आली। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले। यामध्ये राजवैभवी सुभाष गायकवाड हिने लहान गटात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात रोहिणी सुभाष गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय। त्यांना समितीकडून सत्कार करून प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय प्रवास आत्ताच्या पिढीला माहिती मिळावी, त्यांच्या विचाराने प्रेरित व्हावे असे मत या समितीचे दत्तात्रय कुंडले सांगली जिल्हाध्यक्ष आणि सौ रुपाली युवराज पवार, सांगली जिल्हा युवती अध्यक्ष योगेश जाधव, मिरज तालुका प्रमुख अतुल रसाळ, मिरज शहर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी सौ रुपाली युवराज पवार, आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती सांगली जिल्हा युवती अध्यक्ष। आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवकार्य मनामनात पोहोचवण्यासाठी आमच्या समितीने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे। तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 365 किल्ले आहेत असं प्रत्येकाला माहिती होतं। खरं तर एकूण 434 किल्ले आहेत आणि ते सर्व किल्ले एकाच डिजिटलवरती बसवण्याचा प्रयत्न आम्ही आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीने या ठिकाणी केलेला आहे। शिवजयंती आपण अनेक माध्यमातून साजरी करतो, कोण डॉल्बी लावून मिरवणूक काढतो, कोण रांगोळी स्पर्धा, त्याच पद्धतीनं हा आम्ही नवीन उपक्रम या ठिकाणी साजरा केला आहे। आणि आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा या स्वरूपात एक नवीन उपक्रम मागच्या वर्षीपासून हाती घेतलेला आहे। मागच्या वर्षी 2021 साली 24 ऑक्टोबर 2021 साली शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा
च्या माध्यमातून 5 ते 70 वयोगट असा परीक्षेचा वयोगट ठेवून ही परीक्षा आम्ही घेतली. गुलाबराव पाटील महाविद्यालयामध्ये ही परीक्षा झाली. त्याचा काल बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र दिन आणि आज शिवजयंती असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले आहे. सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, आता याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने वॉरंट बजावलाय. 2008 साली राज ठाकरे यांच्यासह सांगलीच्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी न्यायालयामध्ये तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगे आजान या भूमिकेवरून वातावरण तापलेले आहे. यावरून राज ठाकरेंच्या विरोधात आरोप प्रत्यारोप टीका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. शिराळ्याच्या न्यायालयामध्ये एक गुन्हा प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात हे वॉरंट बजावले आहे. खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. सांगली पोलिसांना राज ठाकरे यांना पकडून हजर करण्याबाबतची नोटीस देखील शिराळा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता सांगली पोलीस राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. 2008 साली परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण येथे अटक झाली होती. त्यांचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातही उमटले होते. शेंडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान तोडफोडीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे 2009 मध्ये जमिनीसाठी शिराळा न्यायालयामध्ये हजर झाले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरे खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिले आहेत, असा ठपका शिराळा न्यायालयाने ठेवला आहे. सन 2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर 2008 मध्ये माननीय राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना संधी मिळावी म्हणून आंदोलन केले. त्यामध्ये रेल्वेचे कल्याण न्यायालयामध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला होता. त्याबद्दल रत्नागिरीमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कल्याणमध्ये त्यांना हजर करण्यात आलं. या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी शेडगेवाडी येथे दुकानं बंद करण्याचे लोकांना आवाहन केलं आणि काही दुकानं दांडगाव्यानं बंद केली. म्हणून त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता कलम 143, 109, 117 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये एकूण 8 आरोपी होते, परंतु माननीय राज ठाकरे आणि तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना आरोपी क्रमांक 9 आणि 10 म्हणून सामील करण्यात आलं होतं. साधारणपणे 2008 पासून 14 वर्षे ही केस शिराळा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. नामदार उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 10 वर्षापेक्षा जास्त केसेस लवकर निकाल काढाव्यात असे बंधन आणि निर्देश असल्यामुळं शिराळाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सातपुते साहेब हे सतत राज ठाकरे यांना हजर करा, अन्यथा मी त्यांच्यावर वॉरंट काढून अशा पद्धतीचे वकिलांना सांगत होते. गेल्या सुमारे 4 ते 5 वर्षापासून राज ठाकरे शिराळा न्यायालयात हजर राहिले नाही. शेवटी 18 जानेवारी 2022 राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्याविरुद्ध माननीय न्यायाधीश साहेबांनी अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला. अर्थात या आदेशाची बजावणी होऊ शकली नाही म्हणून संबंधित मुंबई पोलीस आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस अशी न्यायालयानं बजावणी केली आणि त्यामुळं आता राज ठाकरे साहेबांना या ठिकाणी हजर होणं हे क्रमरप्त झालेलं आहे. येत्या
काळात जास्तीत जास्त 8 जून 2022 राज ठाकरे शिराळा न्यायालयात हजर होतील आणि न्यायालयीन कामकाजाला मदत करतील अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुजगावण्याची उपमा दिली आहे. भाजपा हे काही बुजगावण्यांना पुढे करून लोकांच्या मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहे. जनतेमधील नाराजी दडवण्यासाठी राजकीय भोंगे वाजवण्याचे काम केले जाते आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मनसेकडून उद्या तसं काही होईल असे वाटत नाही आणि झालं तर महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल असं सांगून पाटील पुढे म्हणाले, तरुणांचे करिअर खराब करण्याचे काम कुणी करू नये. घोषणा करणारे चिथावणी देणारे करत असतात, मात्र तरुण रस्त्यावर उतरून आपले करिअर खराब करून घेतात. त्यामुळे कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नये असंही पाटील यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या डेसिबलची मर्यादा कोणी पाळली नाही तर कारवाई होणार आहेच असं सांगून पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची आणि माझी घट्ट मैत्री आहे. त्यांनी बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे कधीही सांगितले नाही. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी बाबरीच्या सहभागाची माहिती घेईन. मी सुद्धा त्यांना खासगीत विचारणार आहे. जसं पूर्वी बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती, तशी जबाबदारी फडणवीस घेणार आहेत का, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. मनसेच्याकडून या बाबतीत तसं काही होईल असं मला वाटत नाही आणि तसं जर झालं तर आपल्या महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल आणि शेवटी ज्यावेळी अशी आंदोलनं होतात त्यावेळी रस्त्यावर उतरणारी तरुण मुलांचं करिअर खराब होतं. आता नाशिक जिल्ह्यात गेला, नाशिक शहरात, तर तिथे पूर्वी एकदा 2009 साली एक आंदोलन झालेलं होतं आणि त्या ठिकाणी मला वाटतं राष्ट्रध्वजाच्या बाबतीत काहीतरी हे झालं होतं. तर तिथं ज्या पोलिसांना ज्या मुलांना धरलं पकडलं गेलं ते तुरुंगात गेले, त्यांचे करिअर आणि सगळ्याच अडचणी तयार झाल्या. त्यामुळं घोषणा करणारे घोषणा करत असतात, चिथावणी देणारे चिथावणी देत असतात, पण प्रसंग शेवटी आणि त्याला तोंड देण्याचं काम हे रस्त्यावर उतरलेली तरुण मुलं करत असतात. त्यांच्या आयुष्याची बर्बादी करण्याचा हा प्रकार आहे, बाकी काही नाही. आणि मग ते लढत बसतात आणि त्यांचे पालक रडत बसतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे, कुणी किती चिथावणी दिली तरी त्या चिथावणीला कुणीही महाराष्ट्रातल्या लोकांनी बळी पडायची गरज नाही. जे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार ज्या डेसिबलच्या खाली आवाजाची मर्यादा आहे ती मर्यादा जर कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर देखील पोलीस योग्य ती कारवाई करतील. कुठला धर्म आहे हा महत्त्वाचा नाही त्यात, पण त्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यात जी लिमिट आहे त्याच्या आत राहून आपल्याला सुप्रीम कोर्टाने जी मान्यता दिली आहे तिथंपर्यंत हे मान्य आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद नवी मुंबईमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. जामा मस्जिदमध्ये सामूहिकपणे नमाज पठण करत तथा एकमेकांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद नवी मुंबईमध्ये उत्साहात साजरा झाला. मुंबई बांधवांनी नवी मुंबईतील जामा मस्जिदमध्ये सामूहिकपणे नमाज पठण करत तथा एकमेकांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद हा सण समता, बंधुत्व व समतेचा संदेश देणारा सण असून समाजामध्ये एकता नांदावी यासाठी आम्ही सर्वजण नमाज पठण करत असल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले. तर काही लोक विनाकारण सामाजिक वातावरण बिघडवत असून महागाई, रोजगार या विषयाला बाजूला सारतात. हे दुर्दैवी आहे. आज ईद उल फित्र के मौके पर तमाम आलम इस्लाम को, तमाम हिंदुस्तान के हमारे मुसलमान भाइयों को, खास करके हमारे नई मुंबई के मुसलमान भाइयों को ईद उल फित्र की पुरखलूस मुबारकबाद देता हूँ
और मैं और मेरी पार्टी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से, असदुद्दीन ओवैसी साहब की तरफ से, इम्तियाज़ जलील साहब की तरफ से ये कहना और ये पैगाम देना चाहता हूँ कि हमारे नई मुंबई का मुसलमान जो एक सेकुलर मुसलमान है, जो ना कभी हिंदू और मुसलमान करता है, हम हमारे आज ईद के मुबारक बाद पे हम हिंदुओं को दावत देते कि वो हमारे घर पे आए, सिरखुरमा पिए। और मुसलमानों को भी मैं कहता हूँ आज हिंदुओं का बड़ा फेस्टिवल है अक्षय तृतीया, वो वहाँ पे जाए, उनके घर पे जाके उनसे मिले और एक दूसरे से मेलजोल बढ़ाए। क्योंकि हमारी मुंबई का एक कल्चर है पुराना कि यहाँ कभी भी जात पात की राजनीति को कभी भी आड़े आने नहीं देते। और जो बुरी नज़र वाले जो भोगे की राजनीति करते हैं, हिंदू मुसलमानों में डिवाइड करना चाहते हैं, उनको अभी नई मुंबई के मुसलमान और हिंदू भाई करारा जवाब देंगे और उनके मुंह बंद कर देंगे कि हम लोग मिलजुल कर साथ रहना हमेशा से थे, हमेशा से है और हमेशा रहेंगे। कि रमज़ान मुबारक का महीना ये सेक्रीफाइस सिखाता है। हम मुसलमान भाई पूरे रमज़ान के 30 रोज़े उपास रखते हैं, जैसा हिंदुओं में उपास रखा जाता है वैसा हमारे इसमें 100 रोज़ा कहा जाता है। जो 30 रोज़े रखते हैं, 30 रोज़े रखने के बाद कड़ी धूप में, यानी जो सुबह से 5 बजे से जो रोज़ा रखा जाता है वो शाम के 7 बजे तक का, उसमें ना पानी ना खाना कुछ भी खाया नहीं जाता है। तो एक सब्र इसमें ये सिखाता है रमज़ान में कि अल्लाह ताला को हर हाल में मुसलमानों को सब्र करना चाहिए। तो ये सब्र सिखाता है और बस, और यही है, यही पैगाम है इसका कि तुम सब्र करना सीखो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5755। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। कल्याणमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले। 2 वर्षानंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळाला। 2 वर्षानंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। कोरोना निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यावर मर्यादा होत्या, सामूहिक नमाज पठणावर बंदी होती। ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधव एकत्रितपणे नमाज अदा करत असतात। मात्र कोरोना निर्बंधामुळे 2 वर्षे या ठिकाणी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता आले नाहीत। यंदा कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाले, त्यामुळे दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला। सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते। यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं, एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अखेर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अटक होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे। सभेदरम्यान नियम अटी पाळले नसल्याने गुन्हा दाखल करणार। आता या प्रकरणी पुढे काय होणार याचं सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे।
राज ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्थींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी विविध स्तरातून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्रातील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव असल्याचा संजय राऊतांचा खळबळजनक आरोप आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या निमित्ताने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांची मदत घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यातील गृह विभागाकडे देखील अशाच प्रकारची माहिती असल्याने पोलीस सतर्क असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले, राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांची राज्यात ताकद नाही अशा लोकांकडून हे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या सुपाऱ्या चालणार नाही. मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष असल्याचेही राऊत यांनी म्हटले. राज्यातील यंत्रणा नेतृत्व सक्षम आहे. हे राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला. राज्यातील पोलीस योग्य पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. धमक्या देणाऱ्यांमागची जी प्रेरणा आहे, धमक्या देणाऱ्यांची तेवढी ताकद नाही आहे, पण त्यांच्या मागे ज्या काही शक्ती आहेत ते अस्वस्थ आत्मे आहेत. त्यांना महाराष्ट्रात सत्तेवर येता आलं नाही. ते महाराष्ट्रातून त्यांना लोकांनी दूर केलेलं आहे. त्यांचे जे वैफल्य आहे ते दुसऱ्यांच्या माध्यमातून ते बाहेर काढतात. याला शौर्य म्हणत नाही. अरे म्हणजे त्यांनी समोरून लढायला पाहिजे, पण ते अशा पद्धतीनं सुपाऱ्या देऊन आमच्याशी लढू पाहत असतील तर त्यांनी करत राहावं. ते त्यातच त्यांचा वेळ जाणार आहे. सरकारचं काम करत आहे असं मला वाटतं. उपवस्त्र असा उल्लेख आहे. कोणी उपवस्त्राचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? केला असेल. तुम्ही अर्थ समजून घ्या. त्याचा आधी अर्थ समजून घ्या. माणसांना जेव्हा वापरण्यासाठी ठेवले जातात त्याला उपवस्त्र म्हणतात. आणि राजकारणामध्ये अशा प्रकारचे वापर सध्या सुरू आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीवर किंवा शिवसेनेवर हल्ले करण्यासाठी ज्यांची स्वतःची हिंमत नाही असे बिनहिमतीचे लोक, असे मग छोटे मोठे लोक पकडतात, पक्ष पकडतात आणि आमच्यावरती हल्ले करायला लावतात. काय हरकत नाही. आम्ही सगळे त्यासाठी मानसिकदृष्ट्या आणि सगळ्याच बाबतीत सक्षम आहोत लढण्यासाठी. पण ज्या पद्धतीचा ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11,000 आंब्याची आरस करण्यात आली. आंब्याची आरस पाहण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळाली. आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षय तृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो.
हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठवण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते. आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशाताई खाडीलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग, दुपारी 12:30ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे. जय गणेश. आज अक्षय तृतीया. सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आता या ठिकाणी पहाटे स्वराभिषेकाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांची स्वरपूजा ही गणरायांसमोर या ठिकाणी सादर होणार आहे. यानंतर 8 वाजता गणेश याग, त्यानंतर 12:36 इथे एक अद्वितीय बाप्पांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणि देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा विवाह सोहळ्याचा हा आजचा मुहूर्त आहे आणि तो आज दुपारी या ठिकाणी मोठ्या दिमागात संपन्न होणार आहे. आपण अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील सुप्रसिद्ध देसाई आंबेवाले यांचे संचालक श्री मंदार देसाई यांच्या वतीने बाप्पांना 11,000 आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण करण्यात आलेला आहे आणि आत्ता ब्रह्मस्पती सुक्त अभिषेकाने आपण पाहताय बाप्पांना तो सुरू आहे. भक्तांनी आपल्या माध्यमातून बाप्पांच्या महादर्शनाचा लाभ घ्यावा. आज अक्षय तृतीयेनिमित्त मंदिराला अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट आपण केलेली आहे आणि हा जो आंब्यांचा महानैवेद्य आज अर्पण केलेला आहे तो उद्या पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधील रुग्णालयांना, वृद्धाश्रमांना, अनाथालयांना, दिव्यांग व्यक्तींना आणि गणेश भक्तांना आपण वाटणार आहोत. धन्यवाद. जय गणेश. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे. औरंगाबाद शहरातील छावणी परिसरात पोलीस बंदोबस्तात ईदगाह मैदानावरती रमजान ईद साजरी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. आज मंगळवार 3 मे रोजी औरंगाबाद शहरातील छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह हजारो नागरिकांनी रमजान ईद की नमाज पठण केले असून यानंतर पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सदरील मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता आज सकाळपासूनच छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजर होते. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात आज मोठी खबरदारी घेण्यात आली असून यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या असून सदरील कार्यक्रम छावणीच्या ईदगाह मैदानावर शांततेत संपन्न झाला आहे. आपने जैसा देखा होगा कि जितने भी लोग यहाँ पर आज नमाज अदा करने के लिए आए हैं ये वो खुशनसीब लोग हैं जिन्हें अल्लाह ने ये मौका दिया है कि आप ईद मना सकते हैं. वरना कोरोना के पीरियड के अंदर 2 साल के अंदर कितने हमारे करीब के दोस्त, रिश्तेदार, हमारे परिवार के लोग, इन लोगों की जान गई है. तो 2 साल के बाद जब ईद मनाई जा रही है तो आप खुद देख सकते हैं कि कितना उत्साह लोगों के अंदर है. और नमाज के बाद जो दुआ की गई है आप अगर सुने होंगे तो उसके अंदर पूरे मुल्क में अमन रहे, शांति रहे और जो एक भाईचारगी का माहौल होना चाहिए वो भाईचारगी का माहौल इस मुल्क के अंदर बना रहे, इसके लिए सभी लोगों ने दुआ किए है. ये आज मुल्क के अंदर जो नफ़रतों का कारोबार किया जा रहा है उसको कैसे ख़त्म किया जाए इसके लिए दुआ की गई है. आज ख़ास तौर से जो मुसलमानों को निशाना बनाया जा रहा है, उनकी मस्जिदों को निशाना बनाया जा रहा है, नमाज़ पढ़ने से उन्हें रोका जा रहा है, अज़ानों पे पाबंदियां लगाई जा रही है. तो इन सब से हिफाजत करने के लिए दुआएं की गई है और ख़ास बात यह है कि पूरे मुल्क में अमन और शांति रहे, इसके लिए. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। राज ठाकरे यांना न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटवरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये आता झुपलेले आहे। मिरज दंगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना केसेस मागे घेतल्या गेलेल्या आहेत, पण शिराळातील किरकोळ गुन्ह्यातील मनसेच्या नेत्यांच्या वरील खटले मागे का घेतले नाहीत असा मनसेने आरोप केलेला आहे। तारखेला हजर राहिले नसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगली जिल्ह्यातील शिराळा न्यायालयाने वॉरंट काढलं आहे। न्यायालयाच्या वॉरंटवरून आता राष्ट्रवादी आणि मनसे नेते यांच्यात जुंपली आहे। मिरजेतील दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवरील खटले मागे घेतले आहेत। मात्र शिराळा तालुक्यात राजकीय आंदोलन करत असताना मनसेच्या नेत्यांच्या वर दाखल केलेल्या केसचे खटले मागे का घेतले नाहीत असा सवाल उपस्थित करत मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी भोंग्याचा मुद्दा महाविकास आघाडीला नडल्यामुळेच मनसेच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केलाय। तर न्यायालयाने बजावलेल्या अटक वॉरंटबाबत अद्याप माझ्याकडे माहिती नाही, मात्र 5 लाखापेक्षा कमी नुकसान केले असलेल्या गुन्ह्यातील खटले मागे घेतले जातात असं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या मुद्द्याबाबत प्रतिक्रिया देण्यास टोलवाटोलवी केली आहे। 2008 साली राज ठाकरे यांना कल्याणमध्ये अटक करण्यात आली होती, त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते। सांगली जिल्ह्यात मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती। यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे। या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते, मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे। रेल्वेमध्ये मराठी तरुण मुलांना नोकरीमध्ये घ्यावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक आंदोलन झालं होतं आणि ह्या आंदोलनामध्ये सन्माननीय राजसाहेबांना अटक झाली आणि या अटकेच्या निषेधार्थ राज्यभर बंद पुकारला होता। या बंदमध्ये सांगलीसह शिराळा तालुक्यामध्ये मी आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये कोकरूड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आमच्यावरती। यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही आरोपी बनवण्यात आलं आणि ही घटना 2008ची आहे आणि ही केस आतापर्यंत सरकारने काढून घ्यायला हवी होती। 5 लाखाच्या खालचं नुकसान झालेल्या सर्व राजकीय सामाजिक केसेस काढण्याचं JR आहे, कायदा केलेला आहे, तरीही ही केस काढली नाही। परंतु सांगली आणि मिरजेमध्ये एवढी मोठी दंगल झाली आणि ह्या दंगलीमध्ये जे प्रमुख आरोपी होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामुख्याने होते, शिवसेनेचे होते, अनेक पक्षाचे। त्याचा राजकीय फायदा करून घेतला, इथल्या निवडणुका जिंकून घेतल्या आणि त्यांना त्या केसमधून
त्या केसेस सरकारने काढल्या, परंतु ही आमची केस जाणीवपूर्वक काढली नाही. अनेक वेळा मागणी करून विनंती करून सुद्धा केस काढलेली नाहीये आणि हा विषय जुना आहे आणि ह्याचं आताच अटक वॉरंट राजसाहेबांना काढण्याची काय गरज होती. हे अटक वॉरंट 4 महिन्यापासून चाललेलं आहे. वॉरंट देतो पोलिसांनी आजपर्यंत बजावलं नाही आणि आताच बजावण्याची काय गरज होती. तर हे केवळ षडयंत्र या शासनाचं भोंगा प्रकरण त्यांना झोंबलेलं आहे. त्या भोंग्यातून ह्यांच्या विशिष्ट धर्माची लोक ह्यांना खुश करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला या लोकांनी नाराज केलेला आहे आणि हिंदू समाजाची मतं विभागू नये म्हणून यांनी आता प्रेशर करून हे आमचं आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पण हे असं जोर जबरदस्तीनं आमचं आंदोलन थांबणार नाहीये, एवढंच या सरकारला सांगणं आहे. मला माहीत नाही, नाही खरंच माहीत नाही. तुम्ही मगाशी हे बाहेर उभे असतानाच ते कोणाच तरी बोलत होते, बरोबर आहे ना? मला माहीत नाही. म्हणजे मला काय त्यावेळी काय दंगा वगैरे झाला का? 5 लाखापेक्षा कमी नुकसान असेल तर असं गुन्हे मागे घेण्याची काहीतरी माहीत नाही. मला माहीत नाही. पण मी नुकसान किती झाले मोजत बसलो नाही. उलट शांतता प्रस्थापित करावी यासाठी मी प्रयत्न करत होतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नागरिकांमध्ये सोने खरेदीकडे कल दिसून आला. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे उसळी घेतलेल्या सोन्याच्या दराने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दरात चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 4 ते 5 हजारांनी सोने स्वस्त झाल्याने नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. युक्रेन रशियाच्या युद्धामुळे उसळी घेतलेल्या सोन्याच्या दराने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दरात चांगलीच घसरण झाल्याने 4 ते 5 हजारांनी सोने स्वस्त झाले आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत देखील नागरिकांनी 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीया सणादिवशी सोने खरेदीचा आनंद लुटला. तर अनेक नागरिकांनी सोने खरेदीबरोबर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन तसेच मोबाईल याची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षाच्या कोरोना काळात ज्या व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करावे लागले होते, त्यात सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांना व इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आज पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्याचे वाढत्या ग्राहकांच्या संख्येमुळे दिसून आले आहे. मी चंद्रशेखर घोडके, सातारा सराफ असोसिएशन उपाध्यक्ष, सातारा, RG घोडके फर्मचा मालक. आज 3.5 मुहूर्तातला सोने खरेदीचा एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणून धरला जातो. त्या मुहूर्ताच्या हिशोबाने आज सातारा शहरामध्ये ग्राहकांची सोने खरेदीला एक चांगला मुहूर्त म्हणून धरला जातो आणि त्या मुहूर्ताला आज लोकांचं पूर्ण प्रतिसाद मिळतोय. गेल्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनची परिस्थिती आणि आता युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध झालं, त्या युद्धाच्या सावटीमुळे जे सोन्याचे भाव एकदम 4-5 हजार रुपयांनी वाढलेले होते. त्या याच्यामध्ये आता 3.5 मुहूर्ताच्या मुहूर्तावर प्रथमच असं झालं की आज 3 ते 3.5 हजार रुपये सोन्याचा भाव खाली आलेला आहे. सोन्याचा भाव आज चोख सोन्याचा भाव 52,500, GST सह 22 कॅरेटचा भाव 48,500 रुपये भाव झालेला आहे. त्यामुळे आज सोने खरेदीला सकाळपासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादामुळं आज लग्नसराई सुद्धा आता इथून पुढे सगळी चालू आहे, त्याला सुद्धा एक चांगला प्रतिसाद मिळतोय. आज ह्या सोने खरेदीच्या मुहूर्ताबद्दल आणि अक्षय तृतीयाच्या आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सोनं खरेदीला एक चांगला प्रतिसाद ग्राहकांनी द्यावा यासाठी परत एकदा ग्राहकांना या सूचना करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. औरंगाबादमध्ये सभेत अटी आणि शर्तीचे उल्लंघन झाल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 149च्या अंतर्गत पोलीस नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थवर जाणार आहे. 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा झाली. अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 149च्या अंतर्गत पोलीस नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थावर येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.
3.5 मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणारा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक झालेली आहे. बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात आल्याने दर घसरल्याचे पाहायला मिळाले. 3.5 मुहूर्तांपैकी एक समजले जाणारे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. यंदा आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने आता 15 एप्रिल ते 20 मे पर्यंत आंब्याचा हंगाम राहणार आहे. आंब्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. एपीएमसी बाजारपेठेत 800 रुपये ते 2000 रुपये पेटी इतके दर आंब्याला भेटत आहेत. अक्षय तृतीयेचा सण असल्याने ग्राहकांनी देखील आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली असून नागरिकांनी या हंगामात आंब्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन व्यापाऱ्यांमार्फत करण्यात येते. आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे, त्याचबरोबर ईद पण आलेली आहे. आज मुंबई मार्केटला म्हणजे गेल्या जर आपण 7-8 दिवसाचा विचार केलात तर मुंबई मार्केटला ॲव्हरेज 80 ते 85 हजार पेट्या आपल्या कोकणातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, या जिल्ह्यातनं सध्या पेट्यांची आवक फार मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. कारण यंदा 2022चा जो सीझन आहे तो 20 एप्रिल ते 15 मे इथपर्यंत आंबा फार मोठ्या प्रमाणामध्ये, कारण सुरुवातीला आंबे फार कमी होते, जो काय सीझन झाला तो आता ह्या 20 एप्रिल ते 15 मे मध्ये होणार आहे. सध्या आंब्याचे बाजारभाव जे आहेत हे 800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत पेटीला बाजारभाव आहे. मग पेटीमध्ये 4 डझनापासून तर 8 डझनापर्यंतच्या पेट्या ह्या भरलेल्या असतात आणि हा होलसेलचा बाजारभाव आहे. म्हणजे हा जर आपण बघितला तर सर्वात कमी भाव सध्या आंब्याला चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. माझे संपूर्ण आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावरच आहे, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. देशात सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. माझे संपूर्ण आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शावरच आहे, खासदार सुप्रिया सुळे. देशात सगळ्यात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. नवाब मलिक यांची तब्येत लवकर बरी व्हावी. युद्धात कोणी जिंकत नाही, फक्त महिला विधवा होतात. युद्ध नको हे जे आम्ही सातत्याने लोकसभेत बोलायचो ते आता पंतप्रधानांनी मांडले आहे. 56 इंच की छाती वगैरे फक्त भाषणापुरते मर्यादित असते. दगड आंब्याच्या झाडावर मारले जातात, त्यामुळे लोक उठसूट पवार साहेबांवर जातीचे आरोप करतात. ज्यांना वाटतंय की त्यांच्यावर अन्याय झालाय त्यांनी कोर्टात जावे. पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबाबत योग्य त्या पातळीवर चर्चा सुरू आहे. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समस्त जनतेला, नागरिकांना, सगळ्या ज्येष्ठांना, मुलांना अक्षय तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि ईद मुबारक. महाराष्ट्र कशा प्रकारे बघतात या यशवंतराव चव्हाणकडे आणि कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे? मी माझं सगळं आयुष्य हे चव्हाण साहेबांना आदर्श ठेवूनच मी जगते, त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी दिवस वार हे लागत नाही. जनतेने सातत्याने महाराष्ट्रातल्या लोकांना चव्हाण साहेबांचा सार्थ अभिमान आहेच. त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जो आणला आणि त्यातूनच आपण बघतोय की या देशातलं सगळ्यात चांगलं राज्य, जे पुरोगामी विचाराचं राज्य आहे, ज्याच्याकडे आवर्जून बघितलं जातं, त्याचा मान सन्मान केला जातो, किंवा नवीन काही गोष्टी, तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या गोष्टी, इनोव्हेशन असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा देशात होतात तेव्हा त्या पहिल्यांदा महाराष्ट्रात होतात आणि मग देशात पुढे जातात. आजही तुम्हाला अभिमान वाटेल ऐकून, पण या देशामध्ये ज्या स्टार्टअप्सची चर्चा होत राहते, केंद्र सरकारचा डेटा सांगतो की देशातले सगळ्यात जास्ती स्टार्टअप्स जर कुठे असतील तर तुमच्या, माझ्या चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकालाही आहे. नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट, सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अखेर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार, सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने गुन्हा दाखल. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण रमजान ईद उत्साहात साजरी. 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र करण्यात आले नमाज पठण. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. गृह विभागाने पोलिसांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोत यांचे आघाडी सरकार आणि नेत्यांवर हल्लाबोल, हे पागलांचे सरकार आहे. रावणाची सोन्याची लंका देखील जळून खाक झाली, तुम्ही तर चेले चपाटे. सदाभाऊ खोत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना दिली बुजगावण्याची उपमा. भाजपा काही बुजगावण्यांना पुढे करून लोकांच्या मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहेत. राजकीय भोंगे वाजवण्याचे काम सुरू. मंत्री जयंत पाटील. दंगलीचे गुन्हे मागे घेता मग किरकोळ गुन्ह्यातील मनसेच्या नेत्यांवरील खटले मागे का घेतले नाहीत? सांगलीत मनसेचा आरोप. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे उसळी घेतलेल्या सोन्याच्या दराने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दरात चांगलीच घसरण झाल्याने 4 ते 5 हजारांनी सोने स्वस्त. राजकारणात उतरायचं हे आता निश्चित, पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार. 6 मे नंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार. संभाजीराजे छत्रपती. जुन्या गोष्टी खोदून काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षांपूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच. महाआघाडीचा धंदाच. भाजपचे नेते आशिष शेलार यांची सरकारवर टीका. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. राज ठाकरेंच्या भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटमवर मुंबई पोलीस महासंचालकांनी वक्तव्य केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली.
महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंटक गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली. देखो, प्रिवेंटिव एक्शन के बारे में मैंने पहले ही बता दिया आपको. एग्जैक्ट फिगर कितने तड़ीपार हुए वो सब डिटेल हमारे आईजी लॉ एंड ऑर्डर से आप ले लीजिए बाद में. बाकी जो मैंने आपको बताया पहले कि हमने सब कम्युनिटीज़ की मीटिंग ली है. हर जगह हमने पीस कमेटी, मोहल्ला कमेटी मीटिंग्स ली हैं. हमने लोगों को अपील किया है कि आप शांतता रखें और हर जगह लोग हमसे कोऑपरेट कर रहे हैं. आज का जो ईद का सुबह का जो फेस्टिवल है बड़े शांतते में गया है. कोई भी लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन हुआ नहीं है और लोगों ने पुलिस के साथ कोऑपरेशन दिया है, तो इसमें कोई हमें दिक्कत नहीं आ रही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. अक्षय तृतीयानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या गाभारात आंब्याची आरास करण्यात आली व विशेष अलंकार पूजा देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य राजे राजवाडे यांनी दिलेले पुरातन दागिने, माणिक, हिरे, पाचू असलेली मोत्यांची माळ असे दागिने घालण्यात आले होते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात आज अक्षय तृतीयेनिमित्त आंबा, केळी, कलिंगड या फळांची आरास घालण्यात आली. तसेच 3.5 शुभ मुहूर्तापैकी आज एक शुभ मुहूर्त असल्याने तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्यांचा विशेष अलंकार पूजा घालण्यात आली. अक्षय तृतीया मंगळवारी आल्याने देशभरातून तुळजाभवानी देवी भक्तांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तुळजाभवानी देवीला आज छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्य राजे राजवाड्यांनी दिलेले पुरातन दागिने, माणिक, हिरे, पाचू असलेली मोत्याची माळ असे दागिने घालण्यात आले. तुळजाभवानी देवीच्या या रूपाचे दर्शन भाविकांनी घेत सर्वांना समाधानी ठेवण्याचे साकडे घातले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अक्षय तृतीयानिमित्त जळगावच्या सुवर्ण बाजार फुललेला दिसलेला आहे. सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. कोरोनाचे सावट संपल्यामुळे आणि शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारचा फायदा शेतीमध्ये झाल्यामुळे सुवर्ण बाजारात चांगलीच उलाढाल होताना पाहायला मिळाली. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयासाठी जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. जळगावची सुवर्णनगरी म्हणूनही ओळख आहे. आज अक्षय तृतीयेनिमित्त जळगावच्या सराफ बाजारामध्ये चांगलेच आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे मंदीचे सावट होते. अक्षय तृतीयेला पाहिजे त्या प्रमाणात सुवर्ण बाजारात उलाढाल झाली नव्हती, परंतु यावर्षी कोरोनाचे सावट संपल्यामुळे आणि शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारचा फायदा शेतीमध्ये झाल्यामुळे सुवर्ण बाजारात आज चांगलीच उलाढाल होताना पाहावयास मिळाली, अशी माहिती सुवर्ण व्यापाऱ्यांनी दिली आहे. सोने घ्यायचे जे मुहूर्त असतात त्याच्यात अक्षय तृतीयाचे महत्व आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी घेतलेलं अक्षय रहता अशी लोकांची भावना आहे आणि सध्या गिरायकी चांगली आहे, कारण शेतीमालाचे भाव चांगले असल्यामुळे गिरायकी चांगली आहे. आज अक्षय तृतीयाची गिरायकी मध्ये पिवर सोन्याची वेळे, लहान पोत, अंगुठी, कानातले आणि टेम्पल ज्वेलरीची जास्त डिमांड आहे. लग्नस्थळामध्ये सध्या अँटिक मालाचा एक चलन वाढला आहे, त्याच्यामुळे अँटिक गिरायकी बी आहे. ऑल ओव्हर जर बघायला गेले आपण तर मागचे 2 वर्षापासून कोरोना काळामुळे अक्षय तृतीया मानवता आलीच नाही, तर आता त्या हिशोबाने गिरायकी चांगली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.
राजकारण उतरायचे हे आता निश्चित झालेलं आहे. पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार आहे. 6 महिन्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलेलं आहे. राजकारणात उतरायचंय ते आता निश्चित आहे. कोल्हापुरात 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं संभाजीराजे म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. संभाजीराजे पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहे. 6 मे रोजी शाहू स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार, असं त्यांनी सांगितलं. दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवी. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जुन्या खोदून गोष्टी काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षापूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एकट्याला अडकवायचं महाआघाडीचा धंदाच असल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे. जुन्या गोष्टी खोदून काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षांपूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच असा धंदा राज्य सरकारमधील नेते करत असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने वॉरंट काढल्याप्रकरणी त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. वाळवा तालुक्यातील भटवडी येथे आयोजित बैलगाडी शर्यत समारंभासाठी शेलार सांगलीत आले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, कायद्याचा अर्थ आणि विपर्यास करू नये. गुन्हे दाखल करतात, नोटिसा देतात, मग आक्षेपार्ह काय आहे सांगा ना. तुमच्या हातात कायद्याच्या चाव्या आहेत म्हणून कोणाला तुरुंगात टाकण्याचा अधिकार दिलाय असं सत्तेतील नेत्यांना वाटत आहे. दमनचक्र सुरू आहे. केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाया करणे अयोग्य असल्याचं शेलार म्हणाले. जुन्या सगळ्या खोदून गोष्टी काढायच्या, काही सापडत नसेल तर कुठला तरी सापळा 8-10 वर्षापूर्वी जुना पण आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच हेच धोरण सरकारचं दिसतंय की काय. कारण आम्ही बघितलं त्या अन्वय नाईकच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ज्याचा फैसला झाला ती केस पुन्हा बाहेर काढण्यात आली. हे जे काही जुनं खोदून काढण्याचे धंदे सरकारमध्ये मंडळी बसून करतायत ते आक्षेपार्ह आहे, चुकीचं आहे. जे मिली भगत आहे त्यांच्या स्वतःच्या आत्म्यात जर त्यांनी बघितलं तर लक्षात येईल की त्यांच्यात मिलावट आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम हनुमान चालीसा नव्हे, पण हनुमान चालीसाला रोखण्याचं काम कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात भाजप नक्की आहे. आणि भोंग्यांच्या बाबतीत सुद्धा योगीजींनी तर करून दाखवलंच आहे. आता महाराष्ट्रातल्या सरकारने योगीजींकडून थोडी शिकवण घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. राज्यभर शांतता तर राहिलीच पाहिजे. कायद्याचा भंग कोणी करता कामा नये, पण कायद्याचा अर्थ आणि कायद्याचा विपर्यास मात्र या सरकारने बिलकुल करता कामा नये. गुन्हे दाखल करताय, आक्षेपार्ह काय ते सांगा ना. तुमच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या चाव्या आहेत म्हणून कोणालाही तुरुंगात टाकण्याचा तुम्हाला अधिकार दिलाय असं राज्य सरकारमध्ये बसलेल्या काही लोकांना वाटतंय. आणि म्हणून हे दमनचक्र आहे. भारतीय जनता पक्षाच्याही कार्यकर्त्यांना नोटीस मुंबईत दिल्या आहेत. कुलाब्यामध्ये, घाटकोपरमध्ये, मध्य मुंबईमध्ये कुठल्या कायद्याअंतर्गत दिल्या आहे, ज्या नोटीस दिल्या आहेत त्याला संविधानिक काही प्रक्रिया पूर्ण केली आहे का. मला असं वाटतंय केवळ विरोधकांच्या आवाजाला दाबणं या हेतूने जरी कारवाई होत असेल तर ती अयोग्य आहे. आणि आक्षेपार्ह काय असेल ते लोकांसमोर आणि कोर्टासमोर, न्यायालयासमोर आणलं पाहिजे
असं आमचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. मिरजेत मागचा वाद मनात धरून एकावर कोयत्याने वार. तिघांच्या विरोधात मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तर पापावर गंभीर वार झाल्याने जखमी झाल्यावर आज दुपारी जिनासाहेब दर्गा येथे दुपारच्या सुमारास घटना घडली असून अनीस मोमीन राहणार सुभाषनगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. आज अनीस मोमीन याला इस्रत बारागीर, यासिन बारागीर, रहीम या तिघांनी जिनासाहेब दर्गा येथे बोलावून घेऊन कोयत्याने हल्ला केला. यावेळी मोमीन याच्या पायावर गंभीर वार झाल्याने जखमी झाला आहे. अनीस मोमीन हा स्थळावरून पळून गेल्याने पुढचा अनर्थ टळला. जखमी अवस्थेत अनीस मोमीन याने पोलिसात धाव घेऊन आरोपी इस्रत बारागीर, यासिन बारागीर, रहीम या तिघांच्या नावाने तक्रार दिली आहे. मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. राज्य सरकार हे पागलांचं सरकार आहे. खुळ्या लोकांना सुद्धा लाज वाटत असेल यांचा कारभार बघून. खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषा वापरतात, लोकप्रतिनिधींच्या अंगावर धावून जातात. हे सरकार गुंडांचं सरकार आहे. पोलिसांच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रकार हे करत आहेत. जुने प्रकरण काढून अडकवण्याचा प्रकार सुरू आहे. तुम्ही 14 तोंडी रावण सुद्धा नाही, माकडही नाही. तुम्ही म्हणजे चिलट, चेले आणि चापटे. तुम्हाला उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही. तुम्ही राज ठाकरेंना एकदा अटक करून दाखवा. तुमच्यात काय धमक आहे हे पाहण्याची वेळ आली आहे. एकदा होऊन जाऊ दे मैदान. तुम्ही लंगोट घालून या, नाहीतर पोलिसांना घेऊन चड्डी घालून याल आणि नाचाल. एकदा तुम्हाला आम्ही पालट करणार, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. मला वाटतं की हे सरकार हे पागलांचं सरकार आहे आणि पागलाला सुद्धा यदाकदाचित लाज वाटत असेल, पागल सुद्धा हसायला लागला असेल यांच्या सगळ्या कामकाजाकडे आणि कृतीकडे बघून. दररोज सत्ताधारी पक्षातले प्रवक्ते TV वरती येतात, कुणाला मातीत गाडू म्हणतात, कुणाला आम्ही महाराष्ट्रातनं उद्ध्वस्त करू म्हणतात. अगदी खाईच्या पातळीवरती जाऊन शिवराळ भाषा वापरतात, लोकप्रतिनिधींच्या अंगावर जातात. मुख्यमंत्री या राज्याचा आता आम्ही शांत बसणार नाही, योग्य उत्तर दिलं जाईल आणि जो आमच्या आडवा येत आहे त्याला गाठला जाईल. म्हणजे एका बाजूला हे सरकार म्हणजे गुंडांचं सरकार आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबी नाही.
तुम्ही माकडं सुद्धा नाही, तुम्ही चिलटे चले चपाटे तुम्हाला उद्ध्वस्त करायला महाराष्ट्रातल्या जनतेला फारसा वेळ लागणार नाही. तुम्ही एकदा राज ठाकरेंना अटक करून दाखवा, तुमच्यात काय धमक आणि हिंमत आहे हे महाराष्ट्राला आता पाहायचे आहे. एकदा होऊन जाऊन द्या मैदान, फक्त पोलीस बाजूला करा, लंगुटं घालून तुम्ही या, नाहीतर पोलिसांना घेताना चड्ड्यावर डान्स करताय हे आता आम्ही चालू देणार नाही. आणि गुन्हा कुणाला भीती घालता? माझ्यावर 260 गुन्हे होतं, राज ठाकरेवर अजूनही काही गुन्हा असतील. अरे अस्वालाला एक केस उपटला म्हणून काय अस्वालाच्या अंगावरचं केस सपती ते. त्यामुळं आम्हाला गुन्ह्या बिन्ह्याची काय भीती नाही. यांनी किती गुन्हे घालायचं ते घालून दे. एक दिवस यांना आम्ही पालतं करणार आणि देवेंद्र फडणवीसलाच मुख्यमंत्री करणार. यांच्या उरावर नाचायला हे थोडेच दिवसात सगळ्या महाराष्ट्रात उलथापालथ झालेली महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळेल. हनुमान चालीसा साडेतीन शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची सजावट करण्यात आली आहे. आई अंबाबाईचा गाभारा हापूस आंब्याने सजवला गेलाय. आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत 1000 पेक्षा देवगड हापूस आंब्याचा समावेश पूजेत करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर. कोरोना संसर्गाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त ईद साजरी करण्यात येत आहे. आज कोल्हापुरातील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम अनुयायी जमले होते. नमाज पठण करून एकमेकांची गळाभेट घेण्यात आली. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांची एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, मालोजी राजे छत्रपती, पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच सध्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या शाहू शताब्दी दिनानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. मिरजेत रमजान ईद सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण अदा केली आहे. 3 मे 2022 ईद उल फित्रच्या निमित्ताने शाही ईदगाह आणि जामा मशीद इंतजाम कमिटी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. 2 वर्षे कोरोनामुळे शाही ईदगाह येथे एकत्रित नमाज पठण कार्यक्रम झाला नव्हता.
मिरज व ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नमाज पठण करण्यासाठी नागरिक येत असतात. यावेळी कोरोना नियम शिथिल झाल्याने शाही ईदगाह आणि जामा मशीद व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मेहबूब अली मनेर व त्यांचे सर्व ट्रस्टी यांनी गेल्या 8 दिवस अथक परिश्रम घेऊन चोख व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण सोबत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. आज नमाज पठणसाठी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव आले होते. यावेळी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, तहसीलदार DS कुंभार, विशाल पाटील, MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे, नगरसेवक विवेक कांबळे, प्रमोद इमानदार, उत्तम कांबळे, अशोक कांबळे सह हिंदू बांधवांनी हजेरी लावली होती. ईदची नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छांचा सर्वांनी वर्षाव केला. यावेळी नमाज अदा करताना खुदाबा पठण शाही इमाम बुरानुद्दीन खतीब तसेच नमाज पठण इरफान बरकाती यांनी केले. आज अल्लाह के रहमो करम से 2-3 साल के मर्तबा आज रमज़ानुल ईद की नमाज़ पढ़ने का मौका मिला है. इसलिए हम एक तो अव्वल अल्लाह ताला के शुक्रगुजार हैं कि अल्लाह ताला ने हमें इस ईद की नमाज़ पढ़ने का मौका दिया, और साथ में हम प्रशासन के भी शुक्रगुजार हैं. प्रशासन ने भी हमें बड़ा सहकार्य किया ईद की नमाज़ पढ़ने के लिए, और जितने भी यहाँ पर मुस्लिम समाज के लिए जो भी पुलिस डिपार्टमेंट ने शांतता और सुव्यवस्था भंग ना हो इसके लिए जो भी मेहनत की है और जो हमें प्रोटेक्शन दिया है इसके लिए हम उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और आज के दिन मैं हमारे समाज में ये मैसेज देना चाहता हूँ कि आज का दिन हमारे लिए बड़ा मुकद्दस और अफजल है, और आज के दिन अल्लाह की सारी रहमतें बरसती है. और आज जो भी बंदा एक दूसरे में जो भी भाईचारा बढ़ाने के लिए हमारे जो भाई हैं वो जो भी अपने घर में खीर वगैरह बनती है, जो भी अदर स्वीट डिशेज बनते हैं वो दूसरे कास्ट में लोग नहीं बनाते, तो उनको बांट कर तकसीम करके समाज की एकजुटती बढ़ाने के लिए ये नियत से काम करें. और साथ में अपने जो रिश्तेदार हैं अगर किसी का झगड़ा हो, ताल्लुक कोई भी ना इत्तेफाकी हो तो उसको दूर करे, क्योंकि आज के दिन माफ़ अगर तुम लोगों को करोगे तो अल्लाह तुम्हें माफ़ करेगा. और इसलिए अल्लाह बहुत खुश होता है इन बातों से. और आज के दिन सब एकजुट मिलकर ईद मनाई जाए, और जैसा ईद में सब लोग नमाज़ पढ़ते थे उसी तरह रोज़ाना भी नमाज़ पढ़े, और ईदगाह पर जितने भी नमाज़ पढ़ने के लिए आए और अदर जहाँ पर भी जितने भी नमाज़ पढ़ रहे हैं तो सबसे ये दरख्वास्त है कि देश में सामाजिक एकजुटती के लिए दुआ करें. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. मिरज शहरात आणि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांची माहिती एकाच डिजिटलवर मिळणार आहे. बडू ते आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचा हा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळतोय. मिरज शहरात आणि महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच सर्व गड किल्ले व त्यांची माहिती एकाच डिजिटलवर साकारून मिरजेतील वडू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीने साकारला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून तरुण पिढीला शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी सदरचा उपक्रम करण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक किल्ल्यांची संख्या त्यांच्या नावे या डिजिटलवर टाकण्यात आली आहेत. 20x10 या डिजिटलवर सदरची माहिती देण्यात आली. तसेच या समितीकडून शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये महाराजांच्या जीवनावरील प्रश्नावली सादर करण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. यामध्ये राजवैभवी सुभाष गायकवाड हिने लहान गटात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर मोठ्या गटात रोहिणी सुभाष गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांना समितीकडून सत्कार करून प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन परिचय प्रवास आत्ताच्या पिढीला माहिती मिळावी, त्यांच्या विचाराने प्रेरित व्हावे असे मत या समितीचे दत्तात्रय कुंडले सांगली जिल्हाध्यक्ष आणि सौ रुपाली युवराज पवार
सांगली जिल्हा युवती अध्यक्ष योगेश जाधव, मिरज तालुका प्रमुख अतुल रसाळ, मिरज शहर प्रमुख सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, मी सौ रुपाली युवराज पवार, आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती सांगली जिल्हा युवती अध्यक्ष. आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवकार्य मनामनात पोहोचवण्यासाठी आमच्या समितीने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 365 किल्ले आहेत असं प्रत्येकाला माहिती होतं. खरं तर एकूण 434 किल्ले आहेत आणि ते सर्व किल्ले एकाच डिजिटलवरती बसवण्याचा प्रयत्न आम्ही आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीने या ठिकाणी केलेला आहे. शिवजयंती आपण अनेक माध्यमातून साजरी करतो. कोण डॉल्बी लावून मिरवणूक काढतो, कोण रांगोळी स्पर्धा. त्याच पद्धतीनं हा आम्ही नवीन उपक्रम या ठिकाणी साजरा केला आहे. आणि आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा या स्वरूपात एक नवीन उपक्रम मागच्या वर्षीपासून हाती घेतलेला आहे. मागच्या वर्षी 2021 साली 24 ऑक्टोबर 2021 साली शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा च्या माध्यमातून 5 ते 70 वयोगट असा परीक्षेचा वयोगट ठेवून ही परीक्षा आम्ही घेतली. गुलाबराव पाटील महाविद्यालयामध्ये ही परीक्षा झाली. त्याचा काल बक्षीस वितरण समारंभ आणि महाराष्ट्र दिन आणि आज शिवजयंती असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले आहे. सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, आता याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सांगलीच्या शिराळा न्यायालयाने वॉरंट बजावलाय. 2008 साली राज ठाकरे यांच्यासह सांगलीच्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी न्यायालयामध्ये तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगे आजान या भूमिकेवरून वातावरण तापलेले आहे. यावरून राज ठाकरेंच्या विरोधात आरोप प्रत्यारोप टीका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. शिराळ्याच्या न्यायालयामध्ये एक गुन्हा प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात हे वॉरंट बजावले आहे. खटल्याच्या सुनावणीस वारंवार गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. सांगली पोलिसांना राज ठाकरे यांना पकडून हजर करण्याबाबतची नोटीस देखील शिराळा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता सांगली पोलीस राज ठाकरे यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष वेधून आहे. 2008 साली परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर झालेल्या तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कल्याण येथे अटक झाली होती. त्यांचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातही उमटले होते. शेंडगेवाडी या ठिकाणी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान तोडफोडीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे 2009 मध्ये जमिनीसाठी शिराळा न्यायालयामध्ये हजर झाले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरे खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिले आहेत, असा ठपका शिराळा न्यायालयाने ठेवला आहे. सन 2006 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर 2008 मध्ये माननीय राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना संधी मिळावी म्हणून आंदोलन केले. त्यामध्ये रेल्वेचे कल्याण न्यायालयामध्ये त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला होता. त्याबद्दल रत्नागिरीमध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि कल्याणमध्ये त्यांना हजर करण्यात आलं. या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी शेडगेवाडी येथे दुकानं बंद करण्याचे लोकांना आवाहन केलं आणि काही दुकानं दांडगाव्यानं बंद केली. म्हणून त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता कलम 143, 109, 117 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये एकूण 8 आरोपी होते. परंतु माननीय राज ठाकरे आणि तत्कालीन मनसेचे नेते शिरीष पारकर यांना आरोपी क्रमांक 9 आणि 10 म्हणून सामील करण्यात आलं होतं. साधारणपणे
2008 पासून 14 वर्षे ही केस शिराळा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. नामदार उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 10 वर्षापेक्षा जास्त केसेस लवकर निकाल काढाव्यात असं बंधन आणि निर्देश असल्यामुळं शिराळाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सातपुते साहेब हे सतत राज ठाकरे यांना हजर करा, अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढीन अशा पद्धतीचे वकिलांना सांगत होते. गेल्या सुमारे 4 ते 5 वर्षापासून राज ठाकरे शिराळा न्यायालयात हजर राहिले नाही. शेवटी 18 जानेवारी 2022 राज ठाकरे व शिरीष पारकर यांच्याविरुद्ध माननीय न्यायाधीश साहेबांनी अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला. अर्थात या आदेशाची बजावणी होऊ शकली नाही म्हणून संबंधित मुंबई पोलीस आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस अशी न्यायालयानं बजावणी केली आणि त्यामुळं आता राज ठाकरे साहेबांना या ठिकाणी हजर होणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. येत्या काळात जास्तीत जास्त 8 जून 2022 पर्यंत राज ठाकरे शिराळा न्यायालयात हजर होतील आणि न्यायालयीन कामकाजाला मदत करतील अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुजगावण्याची उपमा दिली आहे. भाजपा हे काही बुजगावण्यांना पुढे करून लोकांच्या मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहे. जनतेमधील नाराजी दडवण्यासाठी राजकीय भोंगे वाजवण्याचे काम केले जाते आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मनसेकडून उद्या तसं काही होईल असे वाटत नाही आणि झालं तर महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल असं सांगून पाटील पुढे म्हणाले, तरुणांचे करिअर खराब करण्याचे काम कुणी करू नये. घोषणा करणारे चिथावणी देणारे करत असतात, मात्र तरुण रस्त्यावर उतरून आपले करिअर खराब करून घेतात. त्यामुळे कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नये असंही पाटील यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या डेसिबलची मर्यादा कोणी पाळली नाही तर कारवाई होणार आहेच असं सांगून पाटील पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची आणि माझी घट्ट मैत्री आहे. त्यांनी बाबरी पाडण्यासाठी गेल्याचे कधीही सांगितले नाही. मी त्यांना भेटल्यावर त्यांनी बाबरीच्या सहभागाची माहिती घेईन. मी सुद्धा त्यांना खासगीत विचारणार आहे. जसं पूर्वी बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती, तशी जबाबदारी फडणवीस घेणार आहेत का, असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. मनसेच्याकडून या बाबतीत तसं काही होईल असं मला वाटत नाही आणि तसं जर झालं तर आपल्या महाराष्ट्र पोलीस दल योग्य ती कारवाई करेल आणि शेवटी ज्यावेळी अशी आंदोलनं होतात त्यावेळी रस्त्यावर उतरणारी तरुण मुलांचं करिअर खराब होतं. आता नाशिक जिल्ह्यात गेला, नाशिक शहरात, तर तिथे पूर्वी एकदा 2009 साली एक आंदोलन झालेलं होतं आणि त्या ठिकाणी मला वाटतं राष्ट्रध्वजाच्या बाबतीत काहीतरी हे झालं होतं. तर तिथं ज्या पोलिसांना ज्या मुलांना धरलं पकडलं गेलं ते तुरुंगात गेले, त्यांचे करिअर आणि सगळ्याच अडचणी तयार झाल्या. त्यामुळं घोषणा करणारे घोषणा करत असतात, चिथावणी देणारे चिथावणी देत असतात, पण प्रसंग शेवटी आणि त्याला तोंड देण्याचं काम हे रस्त्यावर उतरलेली तरुण मुलं करत असतात. त्यांच्या आयुष्याची बर्बादी करण्याचा हा प्रकार आहे, बाकी काही नाही. आणि मग ते लढत बसतात आणि त्यांचे पालक रडत बसतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे, कुणी किती चिथावणी दिली तरी त्या चिथावणीला कुणीही महाराष्ट्रातल्या लोकांनी बळी पडायची गरज नाही. जे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार ज्या डेसिबलच्या खाली आवाजाची मर्यादा आहे ती मर्यादा जर कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर देखील पोलीस योग्य ती कारवाई करतील. कुठला धर्म आहे हा महत्त्वाचा नाही त्यात, पण त्या सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या याच्यात जी लिमिट आहे त्याच्या आत राहून आपल्याला सुप्रीम कोर्टाने जी मान्यता दिली आहे तिथंपर्यंत हे मान्य आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद नवी मुंबईमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। जामा मस्जिदमध्ये सामूहिकपणे नमाज पठण करत तथा एकमेकांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद नवी मुंबईमध्ये उत्साहात साजरा झाला। मुंबई बांधवांनी नवी मुंबईतील जामा मस्जिदमध्ये सामूहिकपणे नमाज पठण करत तथा एकमेकांना गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईद हा सण समता, बंधुत्व व समतेचा संदेश देणारा सण असून समाजामध्ये एकता नांदावी यासाठी आम्ही सर्वजण नमाज पठण करत असल्याचे मुस्लिम बांधवांनी सांगितले। तर काही लोक विनाकारण सामाजिक वातावरण बिघडवत असून महागाई, रोजगार या विषयाला बाजूला सारतात, हे दुर्दैवी आहे। आज ईद उल फित्र के मौके पर तमाम आलम इस्लाम को, तमाम हिंदुस्तान के हमारे मुसलमान भाइयों को, खास करके हमारे नई मुंबई के मुसलमान भाइयों को ईद उल फित्र की पुरखलूस मुबारकबाद देता हूँ। और मैं और मेरी पार्टी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की तरफ से, असदुद्दीन ओवैसी साहब की तरफ से, इम्तियाज़ जलील साहब की तरफ से ये कहना और ये पैगाम देना चाहता हूँ कि हमारे नई मुंबई का मुसलमान जो एक सेकुलर मुसलमान है, जो ना कभी हिंदू और मुसलमान करता है, हम हमारे आज ईद के मुबारक पे बात पे हम हिंदुओं को दावत देते कि वो हमारे घर पे आए, शिरखुरमा पिए। और मुसलमानों को भी मैं कहता हूँ आज हिंदुओं का बड़ा फेस्टिवल है अक्षय तृतीया, वो वहाँ पे जाए, उनके घर पे जाके उनसे मिले और एक दूसरे से मेल जोल बनाए। क्योंकि हमारी मुंबई का एक कल्चर है पुराना कि यहाँ कभी भी जात पात की राजनीति को कभी भी आड़े आने नहीं देते। और जो बुरी नज़र वाले जो भोगे की राजनीति करते हैं, हिंदू मुसलमानों में डिवाइड करना चाहते हैं, उनको अभी नई मुंबई के मुसलमान और हिंदू भाई करारा जवाब देंगे और उनके मुंह बंद कर देंगे कि हम लोग मिलजुल कर साथ रहना हमेशा से थे, हमेशा से है और हमेशा रहेंगे। कि रमज़ान मुबारक का महीना ये सेक्रीफाइस सिखाता है। हम मुसलमान भाई पूरे रमज़ान के 30 रोज़े उपास रखते हैं, जैसा हिंदुओं में उपास रखा जाता है वैसा हमारे इसमें एक रोज़ा कहा जाता है। जो 30 रोज़े रखते हैं, 30 रोज़े रखने के बाद कड़ी धूप में, यानी जो सुबह से 5 बजे से जो रोज़ा रखा जाता है वो शाम के 7 बजे तक का, उसमें ना पानी ना खाना कुछ भी खाया नहीं जाता है। तो एक सब्र इसमें यह सिखाता है रमज़ान में कि अल्लाह ताला को हर हाल में मुसलमानों को सब्र करना चाहिए। तो ये सब्र सिखाता है और बस, और यही है, यही पैगाम है इसका कि तुम सब्र करना सीखो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये। महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस। डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973। आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज। नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भसने। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर।
हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट. सांगली पोलीस राज ठाकरेंना अटक करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर अखेर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल. अटक होणार. सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने गुन्हा दाखल. आता या प्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण रमजान ईद उत्साहात साजरी. 2 वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र करण्यात आले नमाज पठण. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी महाराष्ट्राबाहेरील गुंडांचा वापर करून दंगलीचा डाव. संजय राऊतांचा खळबळजनक आरोप. गृह विभागाने पोलिसांना दिल्या सूचना. सदाभाऊ खोत यांची आघाडी सरकार आणि नेत्यांवर हल्लाबोल. हे पागलांचे सरकार आहे. रावणाची सोन्याची लंका देखील जळून खाक झाली. तुम्ही तर चेले चपाटे. सदाभाऊ खोत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांना दिली बुजगावण्याची उपमा. भाजपा काही बुजगावण्यांना पुढे करून लोकांच्या मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करत आहेत. राजकीय भोंगे वाजवण्याचे काम सुरू. मंत्री जयंत पाटील. दंगलीचे गुन्हे मागे घेता मग किरकोळ गुन्ह्यातील मनसेच्या नेत्यांवरील खटले मागे का घेतले नाही. सांगलीत मनसेचा आरोप. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांचा सोने खरेदीकडे कल. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे उसळी घेतलेल्या सोन्याच्या दराने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा दरात चांगलीच घसरण झाल्याने 4 ते 5 हजारांनी सोने स्वस्त. राजकारणात उतरायचं हे आता निश्चित. पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार. 6 मे नंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार. संभाजीराजे छत्रपती. जुन्या गोष्टी खोदून काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षांपूर्वीचा जुना सापळा आणायचा. पण एखाद्याला अडकवायचंच. महाआघाडीचा धंदाच. भाजपचे नेते आशिष शेलार यांची सरकारवर टीका. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.